नमस्कार, आपण पाहत आहात 24/7 माझा महाराष्ट्र PBN। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका हा संत जनाबाई यांच्या नावाने ओळखला जातो। तसेच बरोबर गोदावरी नदीच्या काठेवर हा गंगाखेड शहर वसलेला आहे। ज्या प्रकारे उन्हाळ्याची तीव्रता, उन्हाचे चटके सामान्य जनतेला बसत असतात, त्याचबरोबर येथील दिग्गज राजकीय मंडळींना सुद्धा कोठळीचे चटके लागत आहेत। कारण ही तसेच गंगाखेड शुगर कारखान्याचे सर्वेसर्वा रत्नाकर गुट्टे यांना काल अटक झाली। प्रकरण ही तसेच तब्बल 328 कोटी रुपयांचा घोटाळा, तेही असा तसा नाही तर थेट शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून हा घोटाळा करण्यात आल्याचे समोर आले आहे। या विरोधात गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी आवाज उठविला व पाठपुरावाही केला। विधानसभेत शेतकऱ्यांविषयी रत्नाकर गुट्टेंनी उचललेल्या कर्जाविषयी आवाज उठविला, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आली नाही। त्याचबरोबर रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी सुद्धा गुट्टेंवर प्रश्न केला असता आम्ही रत्नाकर गुट्टेंवर नक्कीच कारवाई करू असे सांगितले होते, मात्र आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। शासनच गुट्टे यांना पाठीशी घालत असल्याचे काही राजकीय मंडळींचा अंदाज आहे। मधुसूदन केंद्रेंनी हताश न होता आपला लढा सुरूच ठेवला आणि काल न्यायपालिकेने रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी काल होळी साजरी केली। खरा प्रश्न आता हा आहे की रत्नाकर गुट्टे यांना न्यायालय कोणता दंड ठोठावतो आणि शेतकऱ्यांना न्याय कोणत्या प्रकारे देतो, यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे। प्रतिनिधी कलीम कुरेशी। आपण सर्व चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मी भगवान ज्ञानोबाराव सानप उदरी जिल्हा परिषद गटातून दुसरी वेळेस जिल्हा परिषदचा प्रतिनिधी आहे व DCC बँकेला संचालक म्हणून मी पदावर आहे। गंगाखेड शहरामध्ये काल दीपावली झाली। दीपावलीला बरेच दिवस टाइम आहेत, आणखी बरेच महिने वेळ आहे, पण काल गंगाखेडमध्ये बऱ्याच माझ्यासारखे जे वंचित कार्यकर्ते आहेत किंवा माझ्यासारख्यावर जे काही असे अनेक कार्यकर्ते ज्यांनी रत्नाकर गुट्टे यांनी ज्याचा आमच्यासारख्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, अशांना काल दीपावलीची आठवण झाली। केले कर्म झाले तेची भोगा, आले उपजले मेले आयसे किती, हा एक अभंग आहे। या अभंगाप्रमाणे मी माझ्या निवडणुकीमध्ये त्याचं नाव बकासूर ठेवलं होतं। तसा बकासुराला शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज उचलून जे आमच्या गंगाखेडमध्ये आजपर्यंत असं परभणी जिल्ह्यामध्ये असा माणूस नव्हता, पण हा बाहेरून येऊन कुठून तरी या गंगाखेडच्या शेतकऱ्याचं नाक आणि तोड दाबण्याचा प्रयत्न या बकासुराने केला होता। त्याला काल खरं तर हे आदरणीय विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे साहेब व या गंगाखेड तालुक्याचे शेतकऱ्याचे कैवारी डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी खरोखरच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो, कारण याच्यामध्ये पक्ष कुठलाही असो, पण गंगाखेडमध्ये जे काही काम केलं, शेतकऱ्यांना जे दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्याची वाचा फोडण्याचा प्रयत्न या राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी केला। त्यांचं मी मनस्वी खरोखर अभिनंदन करतो, कारण त्यांनी जर हा प्रश्न उचलला नसता तर कित्येक 8 ते 10 हजार या जिल्हा व या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना खिशातून पैसे भरावे लागले असते। एवढा मोठा हा घोटाळा, इथं आज एक 7/12 घेऊन गेलं किंवा आपण कुठला रजिस्ट्री घेऊन गेलो, मॉर्टगेज करायचं जर म्हणलं तर 2 लाख रुपये घ्यायचं म्हणलं तर 2-2 महिने कर्ज मिळत नाही। पण या अशा छोट्या नीरव मोदीला या बँकांनी व शेतकऱ्याच्या जीवावर असं भरघोस 400 ते 500 कोटी रुपयाचा, आज आता 500 कोटीचा ओपन झाला आहे। 5,500 कोटी आहेत म्हणतात, कागदावर तर आता 5.5 350-400 कोटीचा घोटाळा आज खरोखर न्यायालयासमोर मांडण्यात आलेला आहे व CID यांनी चांगली कामगिरी करून प्रशासनानं वेळ लागला पण न्याय व्यवस्थेवर विश्वास बसला। सर्वसामान्याला असं वाटत होतं की या माणसाचं काहीच होत नाही, कारण या माणसाचे खूप लांबवर आता आहेत, राज्यामध्ये सत्ता आहे
आणि सत्ताधारी यांना पाठीमागे घालत आहेत, असा सर्वसामान्य माणसाचा एक चर्चेतला विषय होता. पण त्या काल चर्चेला उशिरा का होईना पण न्याय मिळाला, न्यायदेवतेने न्याय दिला. त्याबद्दल मी न्यायदेवतेचं आणि पोलीस प्रशासनाचं आभार मानतो. SITचा तपास CID-कडे करून त्या तपास संथ गतीनं केला आणि हा सगळं पूर्ण व्हायला जवळपास 20 महिन्याच्या नंतर हायकोर्टानं ज्यावेळेस ताशेरे ओढले त्यावेळेस त्यांना अटक करणं भाग पडलं. आता बाकीचा विषय तपासांती समजेलच, परंतु पोलीस यंत्रणेनं एकदम ढिसाळ पद्धतीनं याचा तपास केला. पोलीस सगळी मॅनेज होती, पैशाच्या जीवावर मॅनेज करून त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.